ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शांति शांति शांति। नव्याने सुरू करते। मुंडक उपनिषदाचा दुसरा खंड आणि त्याचा दुसऱ्या विभागामध्ये 8 मंत्रापर्यंत आपण आलेलो आहोत। 8वा मंत्र महत्त्वाचा आहे। काल आपण त्याच्यावर बऱ्यापैकी विचार केला। भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि यस्मिन् दृष्टे परावरे। म्हणजे हृदयाच्या ग्रंथी आहेत त्या मोकळ्या होतात। नंतर जे संशय आहेत सर्व संशयाः छिद्यन्ते, सर्व संशयांचा छेद होतो। क्षीयन्ते चास्य कर्माणि, आमच्या ठिकाणची जी कर्म आहेत सर्व शुभाशुभ कर्म आहेत ती सगळी कर्म आपल्या ठिकाणी क्षीण होऊन जातात। तस्मिन् दृष्टे परावरे, कशामुळे तर तो कार्यकारण रूप असणारा जो परमात्मा आहे त्या पुरुषाला आम्ही जेव्हा तत्वतः जाणू तेव्हा हे सगळं घडतं। या इथे आपण जे जे विषय घेतले विचार केला त्यानंतर इथे एक असा पूर्वपक्ष मांडलेला आहे की माहिती नाही हे सगळं आम्ही जी साधना करतो उपासना करतो ती सगळी खरंच सिद्ध होते का नाही, ती खरंच आम्हाला उपयोगाला येते का नाही आणि तिचं आम्हाला खरंच फळ मिळतं का नाही। तर इथे त्यांनी त्याच्यावरती असं म्हटलं आहे की माणसांनी केवळ शब्द प्रमाणावरती अवलंबून राहू नये, कारण मन असे विचार करायला लागलं तर दोलायमान होऊन जातं। त्यांनी काय करावं तर आपल्या साधनेमध्ये आपलं पूर्ण मन ठेवावं, मनाला दुरावा येऊ देऊ नये असं उत्तर दिलं आहे त्यांनी त्या ठिकाणी। आणि त्यांनी सांगितलं आहे की करावं न करावं, घ्यावं न घ्यावं, टाकावं आणि आता त्याचं काही मूल्य राहत नाही। त्याचं कारण असं की आधीचे जे सगळे संशय आहेत ती सगळे संशयाची भूतं ही माणसाला सोडून पळून जातात। केव्हा पळून जातात त्यांनी तो उत्तरपक्ष करताना म्हटलं आहे की फक्त ज्याची यस्मिन् दृष्टे परावरे, की ज्याच्या ठिकाणी मनुष्य त्या परमात्म्याच्या ठिकाणी जेव्हा लीन होतो तेव्हा ह्या सर्व गोष्टी अंतःकरणात, पण हे फार अवघड असतं। सर्वदूर आपल्या अंतःकरणातले जे संशय आहेत ते कसे आमचा पिच्छा सोडत नाही किंवा आमच्या मनामध्ये येणाऱ्या गोष्टी काही आकार धरून, काही त्याचं मूळ धरून, काही वेळा त्याची काही विकृती करून, पण ते असतात खरे, जात नाही। तो अमुक मनुष्य अमक्यावेळी मला असं म्हणाला होता, ते काही मला पटलं नव्हतं, ते आतमध्ये खोल कुठेतरी लोणचं घालून ठेवलेलं असतं त्याचं, ते काही मनुष्यानी सोडलेलं नसतं, असतंच त्याच्या डोक्यात। म्हणून त्यांनी जे म्हटलं आहे की ज्या ग्रंथी आहेत की भिद्यन्ते, त्या सगळ्या ग्रंथी मोकळ्या होतात। मोकळ्या केव्हा होतात जेव्हा हे सगळं सुटतं, एका क्षणात टाक म्हटलं आणि ते टाकलं आहे तेव्हाच ते खरं म्हणजे सुटलं आहे, नाही तर ते सुटत नाही। आमच्या हातून टाकलं जात नाही आणि ते सुटतही नाही। ते म्हणाले ज्यावेळी ह्या गोष्टी, ह्या तीनही गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्यात की भिद्यन्ते हृदयग्रंथी, नंतर छिद्यन्ते सर्व संशयाः, सर्व संशयांचं निराकरण होतच होत। तुम्ही जरी पूर्वपक्ष उभा केलात तरी ते म्हणतात त्याचा एक अर्थ निश्चित अंतःकरणामध्ये ठेवा की ज्यावेळी आम्ही आमचे सर्व संशय टाकून देऊ, आता उलट्या बाजूनी, की तेव्हाच आमचे सगळे संशय टाकले जातील जेव्हा तस्मिन् दृष्टे परावरे, म्हणजे त्याला, त्या पुरुषाला आम्ही तत्वतः जाणतो। आता आमची परिस्थिती काय आहे, आम्ही तत्वतः त्याला जाणतच नाही, कारण आम्हाला जाणणं शक्यच नाही। आम्ही साधनेच्या मार्गावर असलो तरी खूप आहे, कारण साधना मार्गावर राहणंसुद्धा अवघड आहे। कारण असे मनुष्य प्रपंचामध्ये काय करणार हो, आता साधा रोजचा नेम केला आहे,
एक नेम काही पार पडत नाही. काही ना काहीतरी अडचणी येत राहतात, त्या अडचणी सोडवत राहतो मनुष्य. आणि त्यांनी जे ठरवलं आहे की असं करायचं तसं काही होत नाही. मग व्यवहारामध्ये त्याच्याकडनं जी फलाची अपेक्षा करतो ती कशी करायची. आणि म्हणून अनेक प्रकारांनी विषय मांडलेले आहेत. आपल्याला अनेक प्रकारांनी म्हणजे काय, तिथे काही आपण छेद देऊन पुढे नाही जात. मनुष्यानी सगळे व्याप कमी करून टाकावेत. जीवनामध्ये प्रपंचामध्ये मनुष्य व्यवहारापासून बाजूला जावा शक्य आहे का आम्हाला? नाही. कारण आम्हाला प्रापंचिक मनुष्याला प्रपंच करण्याकरता सगळ्या ठिकाणी सगळ्या डगरीवर पाय ठेवावाच लागतो आणि व्यवहार करावेच लागतात. त्याच्याकरता पूर्णपणे जीवनाची एक प्रवृत्तीपर बाजू पूर्ण सोडून देऊन केवळ निवृत्तीपर मार्गावर गेलं तरच हे शक्य आहे, अन्यथा ते शक्य नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही जिथे आहोत तिथे आमच्याकडनं जेवढं जमेल तेवढं आम्ही करू शकतो, करावं आणि तसंच असलं पाहिजे. अगदी निवृत्तीपर मार्गावर गेलेल्या माणसांच्याबद्दलसुद्धा असं म्हटलं जातं की मनुष्यानी सगळं सोडून दिलेलं असतं आणि त्याला असं आता कुठलाही पाश नाही, जे मी करतो आहे ते सगळं भगवंताकरता करतो आहे, भगवंताच्या प्राप्तीच्या इच्छेने करतो आहे, मी निरीच्छ आहे, मी निस्पृह आहे असं म्हणून तो व्यवहार करतो. पण मी निरीच्छ आहे, निस्पृह आहे म्हणून व्यवहार होतोच असं नाही. एक छान दृष्टांत देतात त्याच्याकरता. म्हणाले एक संन्यासी बुवा असतात, असेच फिरत 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 जात असतात. एका ठिकाणी येतात तर ते बघतात की समोर एक सोन्याची मोहर पडलेली आहे, नाणं आहे काय जे असेल ते, पण ते सोन्याचं आहे. आणि ती जी पडलेली मोहर आहे तो एक पखालीवाला पूर्वी पाणी त्या चांबड्याच्या पखाली असायच्या, त्या चांबड्याच्या पखालीत पाणी भरून घ्यायचे आणि ते भरलेलं पाणी असं हात लावून सगळ्या झाडांना ओतायचे. आजकालच्यासारखे रबरी पाईप वगैरे नसल्यामुळे आता खेडेगावात सुद्धा काय पाट काढून दिलेले असतात नाही, पण ज्यांना असं पाटाचं पाणी पोचत नाही तिथे त्या पखालीने घालावं लागतं. तर तो असाच पखाल घेऊन आपल्या रान शिंपत होता. तर तो ते पखाल घेऊन जातो आहे. संन्यासी बुवांनी पाहिलं, अरे म्हणले इथे समोरच पडली आहे मोहर, ह्यांनी जर मोहर पाहिली तर ह्याचं मन जाईल ना त्या मोहरेवरती आणि तो ती चोरून घेईल, त्याला विचारायला पाप लागू नये म्हणून ती मोहरच मी थोडी झाकून ठेवली तर, म्हणून त्याच्यावर पाय देऊन माती टाकून ते उभे राहिले. म्हणाले आता या माती टाकलेल्या भागच्यावर मी पाय देऊन आता हा जाईल येईल थांबेल तेव्हा पुढे जाईल. तर तो सारखा फेऱ्या मारत होता, पाणी घेऊन येत होता. तो म्हटला संन्यासी बाबा तुम्ही कशा करता इथं थांबलात? तर त्यांनी खूप वेळ झाला म्हटलं मी जातो येतोय पाहतोय आपल्याला काही पाहिजे आहे का? त्यांनी सांगितलं काही नको आहे. मग कशा करता थांबला होता? तुझ्याकरता थांबलो म्हणाले. काय पाहिजे म्हणाले माझ्याकडून? मला तुझ्याकडून काही नको म्हणाले, तू इथून सारखा ये जा करतोयस आणि इथे कुणाच्या तरी हाताने मोहर पडलेली आहे, तर कदाचित तू ही मोहर पाहशील तर तुला ही मोहर घ्यावीशी वाटेल आणि चोरशील उगीचच तू आणि पापाचा धनी होशील. तर म्हणलं बाबा माझी चिंता करू नका, ही मोहर आज नाही पडलेली, ही मोहर 8 दिवस इथेच आहे आणि मी इथं रोज पाणी घालतोय, मी रोजच पाहतोय. मग म्हणाले तुला कधी इच्छा नाही झाली घ्यायची? नाही म्हणाले. त्याचं कारण आहे जे माझं नाही आहे त्याच्यावरती माझी नजर पडली न पडली काय फरक पडतो? म्हणजे संन्यासी बाबा म्हणाले तर तुलाच नमस्कार करतो की तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये असा मोह निर्माण झाला की तुला त्याचा संग्रह करावासा वाटेल. तर तू तर कुठल्याही बाबतीमध्ये निरीच्छ दिसतो आहेस, त्या वस्तूची तुला अभिलाषा दिसत नाही, मोठं अवघड आहे म्हणाले. तसं त्यांनी जे म्हटलं आहे ना, भिद्यन्ते हृदय ग्रंथी, आमच्या अंतःकरणामध्ये किती प्रकारचे गंड कॉम्प्लेक्सेस, किती प्रकारचे विचार, त्या दृष्टीने त्याच्या अनुषंगाने काय काय मनात आम्ही रचून ठेवलेलं असतं आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की परमात्मा असा दिसत नाही. ज्यावेळी त्याच्यावरती आम्ही पूर्ण जीवे वित्ते प्राणे चित्ते जेव्हा त्याला आम्ही समर्पित होऊन जातो त्याच वेळी म्हणाले तस्मिन दृष्टे परावरे, की ज्यावेळी त्या कार्यकारण रूप असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्या पुरुषोत्तमाला माणूस नुसता त्याच्या ठिकाणी मी शरणागत आहे म्हणून पण भागत नाही, तो त्याला खरंच जाणतो
तो खरंच त्याच्या समीप जातो आणि तो जेव्हा त्याच्या समीप जातो तेव्हा हे सगळं सुटतं. म्हणाले हेही सुटतं, जे हृदयग्रंथीही सुटतात, सगळे कॉम्प्लेक्सेस निघून जातात. व्यवहारामध्ये आपल्याला मोठी माणसं सांगतात, कुणी बोललं आहे अपमान मनावर घेऊ नका, सोडून द्या, तुमच्या मानापमानाच्या कल्पना जरा बोथट करा, म्हणजे तुम्हाला जगणं जास्त सोपं. आम्हाला समजत असं आम्हाला कुठे पटतं. मग असं गेलं म्हणजे आम्ही काय ते ऐकून घ्यावं का, आम्ही काय ते चालवून घ्यावं का? आमच्याच्यानी होत नाही, कारण आम्ही सामान्य आहोत. आणि म्हणून जेव्हा उपनिषदांचा अभ्यास आपण करतो तेव्हा आपल्या भूमिकेतून जेव्हा उपनिषद आपण पाहतो त्यावेळी एक गोष्ट आपल्या लक्षात येते की याच्यावरून फक्त कोणत्या मार्गावर चालायचं आहे एवढं मार्गदर्शन आम्ही घेतलं तरी पुरेसं. आम्ही त्यातलं मिळवू किंवा मिळवण्याच्या मार्गावर जाऊ हे म्हणणं थोडं अवघड आहे, कारण इतकी मनाची स्थिती, इतकी मोहरहित अवस्था आमच्याकडे येणं जरा अवघड आहे. आणि त्यामुळे आमच्याकडनं हे होईल असं नाही. त्यांनी ही 2-3 लक्षणं जी सांगितली आहेत ती मात्र आपण लक्षात ठेवून आपल्या प्रवृत्ती बदलाव्या. म्हणजे इथे त्यांनी जसं म्हणले की भिद्यंते हृदयग्रंथी. आता ह्या आमच्या मनातले जे काही लहान मोठे समज गैरसमज जे ठेवलेत ते आम्हाला किती दूर करता येतील, करत राहावे. आम्ही आमच्या मनाचं पुन्हा पुन्हा परीक्षण करावं आणि त्यातून आमचं जे वागणं आहे ते वागणं बेतच जावं. दुसरं त्यांनी सांगितलं छिद्यंते सर्व संशय. आधी आमच्या मनातली आम्हाला आमचे सगळे संशय दूर होतील वगैरे हे सगळं बोलणं आपल्या बाबतीमध्ये जरा जास्त आहे. आमच्या मनामध्ये संशय येणारच, कारण द्वंद्वाच्या पलीकडे आम्ही गेलेलो नाही आणि उगीचच काहीतरी समज करून घेण्याला अर्थही नाही. त्यामुळे आमचं जे मन आहे ते मन संकल्प विकल्पातच आहे. आता आमच्या मनाला आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो, संकल्पाला विकल्पातून जास्तीत जास्त दूर करायचा प्रयत्न. आमचे जे संकल्प आहेत ते संकल्पच राहू दे, संकल्पाबरोबर विकल्प न येऊ दे. संकल्प खूप चांगले येतात मनामध्ये, विचार खूप चांगले येतात मनामध्ये, आणि ते विचार मनात येऊन 5 मिनिटं नाही झाली की त्याच्या विरोधातले विचार मनात सुरू होतात. आपण आता ठरवलं आहे खरं की रोज एवढं होणार आहे का आपल्याच्यानी, मग आपल्याला ह्या ठिकाणी गावाला जायचं आहे 2 दिवस, मग आपल्याच्यानी तेव्हा कसं होणार. अरे पण सुरू तर कर, जे व्हायचं ते पुढे होईल. पण ते तसं होत नाही. संकल्पात्मक विचार एक येतो आणि विकल्पात्मक विचार 1760 येतात. त्याला छेद देणारे विचार खूप येत राहतात. मग आम्ही काय अभ्यास करायचा, एक संकल्प मनात आला आहे ना, विचार तर येणारच आहेत त्याच्या विरोधात, पण ते लवकरात लवकर दूर करून टाक, तर मनाला थोडी तरी सवय लागेल की वेड्यावाकड्या विचारात मग मन रमणार नाही. नाहीतर आपण एकटे असतो, आपण म्हणतो मी माझ्या नादात आहे. नादात वगैरे काही नसतो, आपल्या डोक्यात काहीतरीच विचार चालू असतात. नाद कसला असतो, देवाचं नाव घेत राहिलो तर चांगल्या नादात राहू आपण, पण तसं होत नाही. मनुष्याच्या मनामध्ये काहीतरी विपरीत विचार. आणि खरं सांगायचं तर जेव्हा आपलं मन मोकळं असतं किंवा ज्याला आपण 2 विचारांच्या मध्ये अंतर असतं, ते अंतरच आपण वाढवत खरं म्हणजे गेलं पाहिजे. आपण आता स्वयंपाक करतो आहे, आपण आता घरातली कामं करतो आहे, आपण आता बाहेर जातो आहे, आपण आता काहीतरी वाचतो आहे. वाचतानासुद्धा त्या शब्दांवरती आमचं पूर्ण एकाग्र झालेलं मन नसतं. वाचत असतानासुद्धा त्याच्याबरोबर समांतर विचार डोक्यात चालूच असतात. त्यामुळे जे वाचतो ते आपण हो का असं होतं का तिथे, माझ्या लक्षात आलं नाही. लक्षात आलं नाही म्हणजे आमचं लक्षच नव्हतं त्यावेळी तिथे. आमच्या मनामध्ये दुसराच कोणता तरी विचार होता. आपल्या नकळत आपली एकाग्रता, आपल्या नकळत आपला एखादा चांगला विचार किंवा चांगल्या दिशेने चाललेलं मार्गक्रम सुटत जातं, सुटत राहतं. आणि मग आपण म्हणतो नाही हो, दुसऱ्याला जेव्हा अहो सगळे म्हणतात साधना करावी, सगळे म्हणतात ध्यान करावं, पण आमच्या मनामध्ये ध्यानाला बसलं ना की मन काही मन एकाग्र कसं होईल. मन काही एकाग्र होत नाही, म्हणजे मन एकाग्र होणं सोपं नाहीच आहे. ते काय 15 मिनटं ध्यानाला बसलं म्हणजे 15 मिनटं मन एकाग्र होणार हे शक्य नाही. केव्हा ना केव्हा तरी मनामध्ये विपरीत विचार येणार,
केव्हा न विपरीतच नाही आला तरी मनात कुठला ना कुठला तरी विचार आल्याशिवाय राहणार होतंच. मनुष्याचं मन हे एक ज्याला सिंगल पॉइंटेडनेस म्हणतो की एका दिशेने विचार करत राहणं होत नाही. त्या मनाला त्या विचारांना हजार चिरफाळ्या फुटतात आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे सगळे संशय आहेत ते गेले पाहिजेत आणि ते संशय दूर करण्याचा फक्त आपण प्रयत्न करू शकतो. प्रयत्न एकच आहे आणि तो म्हणजे मनापासून आम्ही एकच गोष्ट करत राहणे. ती गोष्ट अशी की मनात वेडावाकडा विचार आला की तो आधी दूर करायचा. तो त्याच्यावर थांबायचंच नाही. तिथे देवाचं नाव घ्यायला सुरुवात करायची. काय आपलं स्तोत्र असेल, हनुमान चालीसा असेल, मारुती स्तोत्र असेल, जप असेल, मनात थोडं काही इकडे इकडे आलं चला दूर करा. मनात जरा असं काहीतरी झालं डावं उजवं की चला सोडून द्या सरळ चला. त्यांनी होतं कसं की ते काही लगेच फरक पडत नाही पण मनामध्ये वेडेवाकडे येणारे जे विचार आहेत त्या विचारांचं प्रमाण कमी होतं. त्या विचारांचं प्रमाण जसं कमी होतं तसं दोन विचारातलं अंतर वाढतं. दोन विचारातलं अंतर जेव्हा वाढतं हा चांगलाच विचार आहे. पुन्हा चांगलाच विचार येईल कारण मध्ये याच्या काही वाईट विचार आलेच नव्हते असं नाही. आला तर तो आम्ही पटकन दूर केला. त्यामुळे ह्या चांगल्या विचारापासून ह्या चांगल्या विचारापर्यंतचं जे अंतर आहे ते कुठल्याही विचाराला थारा न देता किंवा त्याला संधी न देता जपाला सुरुवात करायची. देवाचं नाव घ्यायला सुरुवात करायची. देवाचं नाव फार काळ टिकत नाही. त्याच्या सापटीतून वेडेवाकडे विचार यायला लागले. पुन्हा मनाला जागेवर सवयच करावी लागते. त्याला ट्रेनिंगच आहे. त्या मनाला शिकवतच जावं लागतं. त्याला काही पर्याय नाही. आणि तरीसुद्धा बाहेरचं वातावरण बदललं, परिस्थिती बदलली, शारीरिक स्थिती बदलली, मानसिक स्थिती बदलली, झालं पुन्हा उलटं पलटायला काही वेळच लागत नाही. मनुष्याचं मन कशावर साधा एक म्हणजे व्हॉट्सॲप कॉल्स इतके सुरू होतात. मी साधं घरच्या नातेवाईकांची कुणी मैत्रिणींच्या 4 गप्पा झाल्या. त्या गप्पामध्ये कुणी काही बोलली आणि ते आपल्याला काही पटलं नाही आणि जे बोलली ते आपल्या विरोधात संपलं. तिचे 25 जणींना कॉल सुरू होतात. अगं हे असं झालं, ही असं म्हणाली, हे काय बरोबर आहे का, मला काही पटलं नाही. मी तिला लगेच पुन्हा कॉल केला आणि तिला सांगितलं अगं हे तू जे काय बोललीस ते मला कुणी सांगितलं हे एवढे सगळे उद्योग कर ध्यान सोडून. पण होत नाही. आणि मनुष्याला त्यातल्या त्यात सोडायला कोण शिकवेलच, वय शिकवेल त्यातल्या त्यात. कारण वय पुढे पुढे चाललं की ताकदच कमी होते या सगळ्या झगड्याची की मनुष्य वाटतं बस झालं कुठे आता झगडत बसा. जो आहे वेळ किंवा आहे ही शक्ती आपल्याला सांभाळण्यात खर्च करा. म्हणजे शेवटी जर मन बदलतच नसेल आमचं तर आम्ही फक्त ईश्वराने आमचं ऐकावं नाही ऐकणार. नाही ऐकणार म्हणजे तू येणार त्याला काय ऐकायचं नाही ऐकायचं नाहीच. ते आमच्या मनाच्या स्थितीवर आहे. ती कशी आहे ती स्थितीच त्याला जवळ आणते, ती स्थितीच त्याला दूर नेते. त्यामुळे दोन्ही गोष्टी मनातले संशय पण चांगले नाहीत आणि मनामध्ये अशा बारीक 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 गोष्टी ज्या घर करून ठेवल्या आहेत आणि त्या घर करून ठेवण्याने आम्ही त्या हाताशी धरतो आणि मनाला कुरतडत बसतो. ते मनाला कुरतडत बसणंही चांगलं. त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की क्षीयन्ते चास्य कर्माणि, हे मात्र आपल्या हातातलं नाही. त्याची कर्म शुद्ध होतात. काय कशी होतात ती काय आपण करू नाही शकत. आपण आपल्या बाजूने फक्त चांगले वागू शकतो आणि चांगले वागू शकतो म्हणजे पश्चात्ताप करू शकतो की हे चुकलं आहे, हे वागण्यात चुकलं होतं. त्याचा आपल्याला मनापासून पश्चात्ताप झालेला की मनापासून कळलेले हे केलं आहे हे चुकलंच आहे. भगवंता यातून बाहेर काढ. आमच्या लक्षात राहत नाही, आमच्याकडनं आळस होतो, आमच्याकडनं दिरंग आमच्याकडनं दिरंगाई होते. अशा कितीतरी गोष्टी की ज्याच्यामुळे एखादी घटना, एखादी गोष्ट, एखादं काम हे पुढे निघून जातं. अरे हे त्यावेळी केलं असतं तर बरं झालं असतं. आयुष्यात अशा गोष्टी म्हणजे वाईट असलं तरी घडतं खरं. एखादा मनुष्य आजारी आहे, त्याला भेटायला जायचं आहे, आपण म्हणतो भेटायला जाऊया, नाही आज नाही जमलं उद्या जाऊ 2 दिवसांनी. पण त्या बिचाऱ्याची तब्येत योगायोगाने पुष्कळ बिघडते
आम्ही भेटायला जाईपर्यंत तो मनुष्य इहलोक सोडून गेलेला कायमची रुखरुख आपल्या मनामध्ये राहते की चुकलं, आपण करायला चुकलो. आणि म्हणून आपल्याकडे त्यांनी म्हटलं आहे की मनात काही चांगला संकल्प आला ना की ताबडतोब करून मोकळं व्हावं. जे काही चांगला विचार आहे किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, जे काही चांगलं म्हणून करावं असं वाटलं आहे ते ताबडतोब करून मोकळे व्हा म्हणाले. आणि मनामध्ये जे जे काही वाईट आलं आहे, मनाला कळतं आहे की हे आता अगदी त्याला एकदा चांगलं खरमरीत उत्तर द्यायला पाहिजे असं जेव्हा मनातून वाटतं आणि मग मनुष्य काय कसं त्याची तयारी करायला लागतो आणि म्हणतो की नाही बघू जेव्हा बोलायला येईल, जेव्हा आमचं काहीतरी बोलणं होईल त्यावेळी मी देईन, अगदी ऐकवीन, बरोबर उत्तर देईन, त्याला कळलंच पाहिजे. हे सगळे विचार मनामध्ये यायला लागले की त्यांनी म्हटलं आहे अशुभस्य कालहरणम. असे उलटे पालटे विचार डोक्यात येत आहेत असं म्हटलं की तो विषय सोडून द्यावा. कालहरणम म्हणजे त्याच्याकरता कालाने दीर्घकालपर्यंत ते आपण आपल्या डोक्यातून काढून टाकावं. त्याच्याकरता तो विषय किंवा ती गोष्ट ही जरा दीर्घसूत्रांनी पुढे न्यावी, ठेवू नये तिथे, त्याचा विचार तिथे आणि तसा करू नये. आणि म्हणून ते म्हणतात की क्षीयन्ते चास्य कर्माणि. ते काही आपल्याला कळत नाही की सगळी शुभ आणि अशुभ कर्मसुद्धा तो आमच्यापासून दूर करतो. आम्हाला कर्मांच्या अशुभाचाही फळ घ्यायला तो लावत नाही किंवा शुभकर्मांचंही फळ घेण्याकरता तो आम्हाला मोठी काही विशेष लालूच आसक्ती किंवा कुठल्याही प्रकारचं आमच्या मनाला आनंद वाटेल असं काही तो आपल्याला सांगायला जात नाही, असं काही तो आपल्याला दाखवत नाही. याचा अर्थ असा की काही शुभकर्म झालं आहे, आम्ही चांगलं काही केलं आहे, लगेच काही चांगलं घडलं की म्हणतो बघा देवानीनं चांगल्याचं फळ ताबडतोब दिलं. तिथे आम्ही आमचा तर्क काय लावतो, कधीकधी असं होतं की पाठोपाठ चांगली 4 गोष्टी घडतात की आपण म्हणतो बघा देवाचं ना लक्ष आहे आपल्याकडे, आपण 4 चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचं त्यांनी आपल्याला फळ दिलं. इथे त्यांनी सांगितलं आहे उपनिषदकारांनी कर्म किंवा अयोग्य कर्म कोणतीही असू दे, सुकर्म असू देत की कुकर्म असू दे, त्या कर्मांच्या बाबतीमध्ये त्या कर्मांचा निचरा कधी आणि कसा करून टाकायचा हे तो बघतो, हे त्याच्या हातात आहे. आणि त्यामुळे काय हे क्षीयन्ते चास्य कर्माणि. फक्त त्याच्याकडे नजर ठेवली, फक्त त्याला जाणून घेतलं की आता जो कोणी आहे तो माझा हाच एक आधार आहे आयुष्याचा. भगवंता तुझ्याशिवाय आता कोणी नाही, जे करणार आहे ते सगळं तूच करणार आहेस. एकदा त्याच्यावर सगळं सोपवून दिलं की मग मात्र तो आपल्याला आधी कुकर्माकडे वळू देत नाही. मग हातून माणूसच आहे म्हणून जे घडेल त्याच्यामधून तो कमीत कमी त्रासाचं घडेल हे बघतो, कमीत कमी वेडवाकडं घडेल हे बघतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपलं हेतू, आपली प्रवृत्ती, आपलं वागणं, आपल्या वागण्याची दिशा हे बघून ते म्हणतात माहीत नाही तो आमची जी कुकर्म आहेत तीसुद्धा आमच्यापासून दूर नेतो. कारण इथे असं आहे क्षीयन्ते चास्य कर्माणि. त्याची केलेली जी कर्म आहेत ती क्षीण होऊन जातात. चांगल्याही कर्मांचं फळ घ्यायला तो ठेवत नाही, वाईटही कर्मांचं फळ घ्यायला ठेवत नाही. चांगल्या कर्मांचं फळ घ्यायला का नाही ठेवत? कारण चांगल्या कर्मांचं फळ घ्यायला पुन्हा इथंच जन्माला यावं लागतं. इथे जन्माला आलो की नुसतं चांगल्या कर्मांची फळं कुठे राहतात, त्याच्याबरोबर काही ना काहीतरी वाईट इकडे तिकडे घडतंच की जे घडतं त्याचं पुन्हा फळ भोगावंच लागतं. म्हणजे पुन्हा त्याच्यातून एक चक्र सुरू होतं. तो म्हणतो नकोच आहे ना, इथे नको. आता इथे तुझी कर्म क्षीण होऊन जाऊ, चांगली होऊ देत वाईटही होऊ देत. म्हणजे काय होईल, या लोकात तुला पुन्हा यावं लागणार नाही. तू जाशील तो वरचा वेगळा लोक असेल, ज्या लोकात तुला मिळणारी सुख आहेत ती वेगळी असतील, तिथला आनंद वेगळा असेल, समाधान वेगळं असेल, दर्शन वेगळं असेल. तिथे जाशील तू निघून, तिथे त्याचा अनुभव घेशील, त्याचा उपभोग घेशील. आणि त्यामुळे हे जे लौकिक जीवन आहे या लौकिक जीवनामध्ये, कारण का हे जे जगत आहे इथे मिळणारी सगळ्या कर्मांची फलं ही संमिश्र आहेत. इथे येऊन आम्ही केलेल्या पुण्याचं
फक्त पुण्यमय फल मिळेल असं होत नाही. 80% जरी आमचं कर्म पुण्यकारक असलं तरी 20% त्या कर्माला पापकर्माची किंवा दोषाची झालर आहेच आहे. त्या ठिकाणी ते उभं राहतंच. ते थोडं निखळ आनंद, ते स्थान हा लोक नाही. भूलोकामध्ये निखळ आनंद मिळणारच नाही. त्याच्याकरता काही ना काहीतरी, आजच्या भाषेत बोलायचं तर कॉम्प्रोमाइज करावंच लागतं, काही ना काहीतरी सोडून द्यावंच लागतं. त्याशिवाय त्या कर्माचं फल आम्हाला मिळू शकत नाही. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की इथेच याची देही याची डोळा, भोगी मुक्तीचा सोहळा सगळं सुटलं आहे. आणि ह्याच इथेच राहून दिवस 4 खेळीमेळी तुकाराम महाराज म्हणतातच, आनंदात या भक्तीची मस्ती अनुभवत इथे आनंदात राहता यावं, आनंदात राहायला मिळावं. आणि आमचं जीवन असंच आहे असं ते सांगतात आपल्याला. आता इथे ज्यावेळी आम्हाला राहायचं आहे, उरलेलं आयुष्य राहणार आहोत किंवा माहीत नाही आपण पुन्हा जन्म घेणार आहोत, त्यावेळी काय होईल? जर आम्ही अधिकाधिक चांगल्याकडे, पुन्हा त्याची गटवारी आहेच की नाही. आम्ही थोडं चांगलं केलं, थोडं वाईट केलं, भगवंत म्हणतो इथे ये, तुझ्या चांगल्याचं फळ तुला देतो, वाईटाचं फळ तुला भोगावं लागेल. कोणतंही कर्म समजून उमजून अधिकाधिक चांगलं करत गेलो, त्या अधिकाधिक चांगलं करत गेलेल्या कर्माला अधिकाधिक चांगलंच मिळतं. म्हणजे ते जे पुण्य आहे ते पुण्य त्याचं निर्दोष फळ नाही देणार, पण ते 80% निर्दोष देईल. 20% आपण म्हणतो जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाय. विचारी मन आहे त्याला सांगतात पहा, शोधून बघ. असं कुणी आहे का की जे जगामध्ये सुखी आहे? असं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या पृथ्वी तलावरती या लोकामध्ये कर्म 100% शुद्ध तुला अनुभवायला मिळणार नाही. मग असं आपण म्हटलं की ह्याच पृथ्वी तलावरती येऊन हे सगळे साधू संत, त्यांचे शिष्य, हे सगळे इतके कसं चांगलं जीवन जगतात? या तस्मिन दृष्टे परावरे आहे की ते त्याला बघूनच इथे आलेले आहेत, किंवा इथे आल्यानंतर त्यांनी जेव्हा त्याला बघितलेलं आहे, त्यावेळी त्याला जाणलेलं आहे, त्यावेळी आता त्यांची जी कर्म आहेत ती कोणत्याही प्रकारे भोगायची राहिली नाही. जी कर्म किंवा जो काळ ते भोगण्याकरता, शंकराचार्य त्याकरता म्हणतात की आता प्रारब्धाचे भोग भोगण्याकरता तो राहत नाही. आता तो जीवनामध्ये राहतो, तो जीवनमुक्त म्हणून राहतो. म्हणून तो जीवनमुक्त आहे. या जीवनाच्या सुखदुःखात्मक गोष्टीमध्ये तो अडकलेला नाही आहे. तर त्याला त्या जीवनमुक्त स्थितीमध्ये कोणत्याही पाप, म्हणजे पुण्याचाही त्याला लेश नाही, पापाचाही त्याला दोष नाही, दोन्ही गोष्टी नाही. तो फक्त एक अनुभव घेतो, एक फक्त आनंद अनुभवतो. म्हणजे त्या कर्माच्या रहित, कर्मफलाच्या रहित, त्या फलांच्या परिणामांच्या रहित काहीच शिल्लक राहत. आणि जे असतं ते मग कसं असतं? निखळ असतं, ॲब्सोल्यूट असतं. ते त्याच्या ठिकाणी त्याची निखळता त्या आनंदालाही निखळ बनवते. तुमचा आमचा आनंद आपण म्हणतो झालं आता सगळं, घरातलं प्रपंचातलं सगळं झालं आहे, आता काही राहिलं नाही. भगवंतानी केव्हाही डोळे मीठ म्हटलं तर आपली तयारी आहे, आपलं सगळं गाठोडं बांधून ठेवलेलं आहे. आपण तो चला म्हटलं की उचललं. असं जेव्हा माणूस म्हणतो तेव्हासुद्धा दुसऱ्या दिवशी काहीतरी इकडचं इकडे घडलं. अरे देवा, हे असं कसं घडलं? हे मुलाचं बघा. आता ह्या वयामध्ये आम्हाला आता या संदर्भात असं ऐकायला लागावं का? आता आम्हाला हे दुःख पचवायची ताकद आहे का? आलं ना, आज मी जो कृतार्थ आहे म्हणतो तो उद्या पुन्हा दुःखाच्या कुठल्या ना कुठल्या तरी गर्तेमध्ये पडला आहे असं त्याला वाटायला लागतं. असं होत नाही. कारण प्रपंचामध्ये त्या दुःखापासून पूर्ण निवृत्त झाल्याशिवाय, निरासक्त झाल्याशिवाय, निरुपाधिक झाल्याशिवाय, उपाधीच ठेवली नाही त्याची, त्यांनी ठीक आहे प्रपंच आहे, प्रत्येकाला काहीतरी सुख आहे, दुःख आहे, भोगावं लागेल, स्वीकारावं लागेल. आणि असे देवानी जे जसं जीवन दिलं आहे तसं स्वीकारणं भागच आहे. कोणाकडे तक्रार करणार आहे कोण? आणि काय म्हणणार आहे कोण? काही करू शकत नाही. आणि त्यामुळे जे जसं आहे तसं ठेविले आनंदे तैसेची राहावं. फक्त चित्ती असू द्यावे समाधान, संत आपल्याला म्हणतात. पण संत
तुझं कर्म अशा प्रकाराने भगवंत नष्ट करील दुष्ट किंवा चांगलं, असं मात्र संत कधी म्हणणार नाही. असं म्हटलं नाही. हे उपनिषद म्हणतात, हे वेद म्हणतो, हे श्रुती म्हणतात. त्यांनी आम्हाला हे सांगितलं. हे आश्वासन त्यांचं आहे. बघा, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. तुमचं कसं वेडवाकडं आहे ती निवृत्त होऊन जातं. म्हणजे हे आश्वासन देण्याचा अधिकार त्यांचा कसा आहे आणि कशा प्रकार मोकळा. कारण संतांनी जर वचन उच्चारलं की लगेच त्यांना चार बाजूनी चार अडकवतील. तुम्ही हे असं म्हटलं होतं, तुम्ही ते तसं म्हटलं होतं. श्रुतींना त्याची काळजी नाही. या जे विधान करायचं आहे ते विधान करून मांडून निघून गेलेले आहे. संत ते विधान करतच नाहीत. कारण का? कारण ते भगवंता आयत्त आहेत. त्यांनी स्वतःला भगवंताच्या चरणी सुपूर्द करून दिलेले. त्यामुळे आता दुःख काय आणि सुख काय बाहेर जे होत असेल ते असेल, आतमध्ये मगन मस्तू बस. मला काय, मला कशाचं सुख आणि दुःख नाहीच आहे. मी माझ्या ठिकाणी ईश्वराशी एकरूप होऊन राहिलेलं आहे. आणि म्हणून इथे कोणत्याही प्रकारे आमचं जे कर्म आहे, जे भोगायला लागतं ते तो निवृत्त करतो, चांगलंही करतो, वाईटही करतो. यावरती भाष्य कोणतंही आपल्याला पूर्ण समाधान देईल का? कारण आम्हाला ते कळतच नाही, तर समाधान कसं देईल? त्या भाष्यांनी जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला त्याचा अर्थ कळत नाही, आम्ही त्याला समजू शकत नाही. आणि त्यामुळे आम्हाला ते खरंच सांगायचं तर ते आमच्या समजण्याच्या पलीकडचं. मग आमच्या बाजूनी काय करायचं? आमच्या बाजूनी फक्त परमेश्वराला शरण जायचं. आम्ही जास्तीत जास्त चांगलं वागायचं आणि जास्तीत जास्त निर्दोष होत जाण्याचा प्रयत्न करायचा. कारण सगळ्या वेळी काही मनुष्य पूर्णपणे निर्दोष होऊन व्यवहार करू शकत नाही, ही गोष्ट वास्तवच आहे. फक्त जास्तीत जास्त चांगलं व्हायचं. आता तो काय करायचं ते काय? तो सर्व कर्मफलांचा दाता आहे आणि त्यामुळे कर्माचं फल देताना त्याला कसं द्यायचं आहे ते तो ठरवील आणि तो आम्हाला देईल. म्हणून उपनिषदांनी इथे जे म्हटलं आहे या वचनामध्ये त्यांनी सगळंच अभिप्रेत दिलेलं आहे आपल्याला, की तस्मिन दृष्टे परावरे. त्याला उत्तम प्रकाराने जाणून घेतल्यावर आता कर्माचं शेवटी आलं कुठे? कर्माशी येऊन ठेपलेलं आहे की ह्या कर्मामुळे पुन्हा जन्म घ्यायचा, काही इथे यायचं नाही, काही ह्या कर्मामुळे काही वर्जन उत्तम उपभोगायचं आहे, काही ह्या कर्मामुळे आणखीन अध्यात्म मार्गावरती असणारे जे लोक आहेत, एकापेक्षा एक चांगले असे लोक, त्या लोकांना ओलांडत ओलांडत भराभरा ब्रह्मलोकापर्यंत पोचायचं आहे, परमेश्वराशी एकरूप होऊन राहायचं माहीत नाही. कारण उपनिषदांचा विषय हाच आहे. व्यवहारातला लौकिक विषय आम्हाला सुख मिळावीत, आमचे प्रापंचिक अडचणी सुटाव्यात, आम्हाला जगामध्ये समाधान मिळावं, याच्याकरता उपनिषद काही मांडत. फक्त उपनिषदांच्या आधाराने आम्ही आमचं जीवन बेतू शकतो, ही गोष्ट तितकीच नक्की आहे. कशी बेतणार आम्ही? ही अशी बेतणार, आम्ही चांगले वागत जाणार, तुझ्यावर सोपवत जाणार, तुला त्याचं काय करायचं आहे ते तू कर बाबा. आणि म्हणून इथे या उपनिषदांनी ईश्वराच्या ताब्यात असलेलं, ईश्वराच्या अधिकारात असलेलं, तसंच केवळ ईश्वराच्या सत्तेने चालणारं हे जग म्हणजे तोच आहे, त्याच्याशिवाय अन्य काही नाही, हे परोपरीने आम्हाला पटवून सांगितलं, परोपरीने पटवून दिले. आता पुढच्या मंत्रामध्ये पुन्हा तेच म्हणतात, हिरण्मये परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम तत्शुभ्रम ज्योतिषाम ज्योतिः तद्यदात्मविदो विदुहू. म्हणाले हे बघा, हा जो परमात्मा आहे त्याला काय करा? आत्मविदो, आत्म्याला जाणणाऱ्याला जाणून घ्या. हा कसा आहे? हिरण्मय आहे, प्रकाशमय परमात्मा आहे. परे कोशे, या सगळ्यांच्या पलीकडे आहे. विरजम ब्रह्म, निर्मळ आहे. विरजा नदी आपण पाहिलं होतं, किंवा विरजा रजगुणाच्या रहित. हे ब्रह्म निष्कल आहे, अवयवरहित आहे. तत्शुभ्रम, ते सर्वथा विशुद्ध आहे. ज्योतिषाम ज्योतिही, म्हणाले मोठमोठ्या ज्योतींची किंवा प्रकाशाची किंवा उजेड देणाऱ्या, दैदीप्यमान होणाऱ्या, तेजस्वी अशांची सुद्धा
मोठी ज्योती आहे. म्हणजे ते निवार शुकवत तन्वी असं त्याचं वर्णन केलं आहे की भाताचं जे एक धाट घेतलं, त्या धाटाला जिथे तांदूळ लागलेत म्हणजे भात लागला आहे, ते जे भात आहे ते टरफलाच्या आत आहे आणि त्या टरफलाच्या वर जे आहे ते असं एक थोडंसं वरती आलेलं असतं आणि त्याच्यावर एक असा एक बारीक ठिपका बुंदका असावा, तसं त्याच्यावरती एक त्या प्रत्येक तांदूळाला बनलेलं असतं. तर म्हणाले हा कसा आहे, निवार शुकवत तन्वी. तो इतका छोटासा आहे की त्या तांदूळाच्या त्या वरच्या कणा एवढा आमच्या देहात राहतो. म्हणजे तो केवढा काय खूप मोठा लहान असा कशावर तरी बसतोय का आणि तो कशात मावत नाही का, असलं काहीच नाही. एक इतका फक्त तेजस्वी एक स्फुल्लिंग आहे जे आमच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तो ज्योतिषाम ज्योतिही, तो कितीही लहान असला तरी त्याचं तेजच काही वेगळं आहे, ही तेजस्विताच वेगळी आहे, तो प्रकाशच वेगळा आहे, ती ऊर्जाच वेगळी आहे. म्हणून तत्त शुभ्रम, तो सर्वथा विशुद्ध आहे. त्या विशुद्धतेतून निर्माण झालेली ती जी हिरण्मय ज्योती आहे ती कशी आहे, तर आत्मविदो विदुहू. म्हणाले जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानी लोकांच्या बुद्धीची, आत्मविदो त्याला जाणणाऱ्यांची जाण, त्याला जाणणाऱ्यांना तो जाणतो, त्याला तुम्ही जाणा. म्हणाले इथे यज्ञयागाच्या विधीनी जी साधनं सिद्ध होतात त्याची जी शुभ्रता आहे ती त्या राजहंसाच्या शुभ्रतेपेक्षा कोट्यावधी गुणांनी जास्त आहे. तो त्रिगुणाच्या अतीत आहे, तो निष्कल आहे, तो निर्गुण आहे, तो अमूर्त आहे. अशा अनेक गुणांनी त्याचं वर्णन करताना ती बुद्धीला स्वच्छ करणारं असं जे परमात्म्याचं स्वरूप आहे, ज्ञानाची बुद्धीला प्रेरणा देणारं असं जे परमात्म्याचं स्वरूप आहे, जो प्रकाशाचाही प्रकाश आहे, ज्योतिषाम ज्योतिही, जे अलौकिक असं त्याचं स्वरूप आहे, त्याच्या दर्शनाचं सुख आत्मवेत्ते म्हणजे आत्मविदो विदुहू, की ते त्याला जाणतात. आणि परमात्मा त्या आत्मविदांना जाणतो म्हणूनच त्यांना दर्शन देतो. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाती. म्हणाले या जगातलं जे जे काही प्रकाशित झालेलं आहे ते सगळं त्याच्या प्रकाशाने आहे. न तत्र सूर्यो भाती, ना सूर्य आपल्या ठिकाणी स्वयंप्रकाशाने सगळ्यांना उजेड देतो. आपल्याला माहिती की केव्हा ना केव्हा तरी या सूर्याचं आयुष्य संपणार आहे. त्याच्याकडे ती ऊर्जा सतत निर्माण करण्याचं सामर्थ्य आपल्यापेक्षा खूप मोठं आहे. आपल्यापेक्षा दीर्घकाळपर्यंत तो तेज देऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की सूर्य हा कधीच नष्ट होणार, तो पण नष्ट होणार आहे. सूर्यसुद्धा कायम प्रकाशित राहू शकत नाही. न चंद्र तारकम, ना चंद्र किंवा तारका यासुद्धा सातत्याने कुठल्याही प्रकाराने भासमान होणं किंवा प्रकाशित होणं अशा होत न भाती, त्या प्रकाशित होत नाहीत. नेमा विद्युतो भांती. म्हणाले तसंच काजवे तारका हे कसे क्षणिक आपल्या पुढे येतात. म्हणाले हे विजांचं तळपणं नेमा विद्युतो भांती कुतोयम अग्निही. तसंच म्हणाले त्याच्यापुढं अग्नीचं सुद्धा रूप केविलवाणं दिसतं. कारण तो केवढाही मोठा अग्नी असला तरी काय झालं, त्याच्या प्रकाशानं तमेव भांतम अनुभाती, त्याच्याच प्रकाशाने सगळं काही प्रकाशित होतं. जसं आपल्याला व्यवहारात वाटतं ना की प्रकाशित होतं, म्हणजे साधं काडेपेटी, अंधार पडला आहे, काडेपेटी घेतली, दिवा लावला की आपल्याला अंधारातलं दिसायला लागतं. पण त्या अंधारातलं बघण्याकरता आपण तर काही बघू शकत नाही. तसं हा सूर्य तर काही आपण उजेड देऊ शकत नाही. ह्या चंद्रतारका आपण उजेड देऊ शकत नाही. ती विद्युल्लता, ती वीजसुद्धा आपण चमकून नष्ट होऊ शकत नाही. या सगळ्यांना तोच तमेव भांतम अनुभाती,
त्याच्या असणाऱ्या तेजामुळेच त्यांना तेज प्राप्त होतं. आणि त्याला जेव्हा तेज द्यायचं आहे तेव्हाच तो त्या ठिकाणी तेज देतो, नाही द्यायचं आहे तो त्याला सामान्य ठेवतो. आणि म्हणून भाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती, त्याच्याच प्रकाशाने हे सर्व काही प्रकाशित होत राहतं. म्हणजे थोडक्यात काय की ह्या जगामध्ये जे आम्हाला प्रकाशित होतं आहे असं वाटतं आहे त्या कशाच्याच ठिकाणी स्वयंप्रकाश नाही. त्याचं फक्त कोणतं रूप आपण भजनाकरता घेतो, पूजनाकरता घेतो, स्मरणाकरता घेतो, ते म्हणजे सूर्याचं भाती अग्नी. आता आम्हाला दृश्य असलेल्या अग्नीमध्ये सूर्य हा सगळ्यात प्रभावी आहे. तो आमच्या जीवनाचा विचार करता खूप दीर्घकालपर्यंत त्याचं आयुष्य आहे. आणि म्हणून त्याला व्यवहाराच्या पातळीवर आम्ही त्याला देवता म्हटलं. ती काही तेजाची देवता नव्हे, ते काही परमात्म्याचं चैतन्य नव्हे, पण त्याला मात्र आम्ही ते प्रतीक दिलं आहे. प्रतीक रूपाने तो परमेश्वराचं स्वरूप आहे. आणि म्हणून तो जो सूर्य आहे त्या सूर्याच्या ठिकाणी आम्ही कोणता मंत्र म्हणतो? गायत्री. जी प्राणांचं रक्षण करणारी आहे ती गायत्री. वेगवेगळ्या देवतांच्या करता आम्ही तो गायत्री मंत्र निर्माण करतो. म्हणजे समजा कुठल्या देवतेचा करायचा आहे, म्हणजे गणपतीचा करायचा आहे तर ओम वक्रतुंडाय धीमहि, काय आपण चुकला मी तोंडात काहीतरी शब्द आले. गणेशाचा गायत्री कोणता म्हणतो आपण? ओम नाही, आता आपण नारायणाचा आला तोंडात तर नारायणाचा सांगते. ओम नारायणाय विद्महे पद्मनाभाय धीमहि तन्नो नारायण प्रचोदयात. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा त्याचा गायत्री आहे. आता हा गायत्री का बरं गणपतीच्या करता केला? त्याचं कारण आहे की तेजाची उपासना करण्याकरता तो जो सूर्य आहे त्या सूर्याचा जो गायत्री मंत्र आहे त्या गायत्री मंत्राच्या त्रिपादात माझं जे दैवत आहे ते माझं दैवत मी बसवलं. आणि काय केलं? त्या दैवताच्या ठिकाणी त्या तेजाची कल्पना, त्या तेजाचं फल किंवा त्या तेजापासून जे मला मागायचं आहे, ज्या प्रभावाने मागायचं ते सगळं मी तिथे कल्पिलं आहे. आणि तिथून मी त्या परमात्म्याला मागतो आहे. इथे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की ह्या तेज रूपामध्ये परमात्म्याला इथे त्यांनी दाखवलं आहे. गीतेमध्ये आलंच आहे ना या उपनिषदांची, न तत्र भासयते सूर्यो न शशांको न पावकः. त्यामुळे भगवंताचं जे स्वरूप आहे ते स्वरूप हे तेजाचं रूप आहे असं म्हटलं तरीसुद्धा त्याचं तेज ह्या कुठल्याही तेजाशी तुलना करून समजून घेता येणार नाही. या सगळ्यांना तेज देण्याचं काम तो करतो. या सगळ्यांचं तेज त्याच्यापासून निर्माण होतं. ब्रह्मै वेदम अमृतम, एक गोष्ट ते सोडत नाही. त्यांनी पक्क धरून ठेवलं आहे, म्हणजे खुंटा बळकट करून ठेवला म्हणतो ना तसं आहे. इथे ब्रह्मै वेदम अमृतम, पुरस्तात ब्रह्म, पश्चात ब्रह्म, दक्षिण उत्तरेण अधश्चोर्ध्वं च प्रसृतम. इथे ब्रह्मै वेदम विश्वमिदं वरिष्ठम, म्हणजे ब्रह्म त्याला जाणा. ते तत्त्व कसं आहे? अमृत आहे. त्या अमृत तत्वाला जाणा. पुरस्तात ब्रह्म, समोर ब्रह्मच आहे. पश्चात ब्रह्म, मागे ब्रह्मच आहे. दक्षिणतः ब्रह्मच आहे. उत्तरेण ब्रह्मच आहे. अध खाली ब्रह्मच आहे. ऊर्ध्व वरती ब्रह्मच आहे. च प्रसृतम, ते सगळीकडे प्रसृत झालेलं आहे, ते सगळीकडे पसरलेलं आहे. ब्रह्मै वेदम विश्वमिदं वरिष्ठम. आणि म्हणाले या संबंध विश्वामध्ये भरून राहिलेलं हे जे परमात्म स्वरूप आहे त्या परमात्म स्वरूपाला तुम्ही जाणा. हा खरा शेवटचा मंत्र आहे. तरीसुद्धा या संबंध खंडामध्ये हे जे 11-12 मंत्र आहेत, 11 मंत्र आहेत, या प्रत्येक मंत्रात एकच गोष्ट सांगत राहील, पुन्हा पुन्हा सांगत राहिले. आणि ती अशी की हे सगळं विश्वब्रह्मांड आहे हे परमेश्वर समजा. आणि खरंच
आमच्याकडे त्याचा संस्कार हजारो वर्ष चालत आल्यामुळे ईश्वरावर श्रद्धा ठेवा, आपलं सगळं बरं चालतं. जास्त बोलायची गरज नाही, जास्त समजून घ्यायची पण गरज नाही. म्हणजे एक अशीच खेडेगावातली बाई होती. त्या बाईला असं वाटलं की आपल्या मुलाचं कसं आहे ते कळून घ्यावं, त्याच्याकरता एक पत्र टाकावं मुलाला. आपण काय लिहिणार आहे, तिला काय लिहिता येतं आहे. तर तिने विचार केला की काय त्याला विचारावं, म्हणून तिने कोणाला सांगितलं, ह्या कागदावरती मला पत्ता लिहून देशील का, ते कार्ड आहे ते, तर ते मी माझ्या मुलाला पाठवीन. ते म्हणाले हो मी लिहून देईन ना. तर तिने त्या कार्डावरती फक्त एक स्वस्तिक काढलं आणि ते स्वस्तिक काढून तर त्याला पाठवायचं. मग तिला प्रश्न विचारायचा होता की तुझं कसं आहे, माझं स्वस्ती आहे म्हणजे माझं कल्याण आहे, पण तुझं कल्याण आहे की नाही. म्हणून तिने त्या दुसरा स्वस्तिक काढलं आणि दुसरं स्वस्तिक काढून तिने मुलाचं चित्र काढलं आणि त्याला विचारलं की हे आहे का तुझं, तिच्याकडे दाखवून. आणि ते पत्र तिने मुलाला पाठवून दिलं. मुलगा म्हणाला आई किती छान लिहिलं आहेस मला तू, शब्दातसुद्धा मी इतकं चांगलं विचारलं नसतं. इतकं म्हणाले तू फक्त स्वस्तिकाचं चित्र काढून मला विचारलंस की माझं कल्याण आहे ना. म्हणजे इथे त्यांनी जसं म्हटलं आहे की ब्रह्मवेदम अमृतम, ते अमृत स्वरूप आहे, त्याला जाणून घ्यावं, एवढंच आमच्याकरता कल्याणाचं आहे. यांना ह्या खंडात एवढंच सांगायचं आहे सातत्याने की फक्त त्याच्यावर श्रद्धा ठेवा फक्त. आणि म्हणून मी जे आपल्याला म्हटलं तसं आमच्या घराघरात जो संस्कार रुजला आहे, आमची ईश्वरावरची जी श्रद्धा आहे, कुठे इकडे तिकडे डळमळीत झाली असेल, होत असेल, परंतु काही संकट आलं की ती श्रद्धा पुन्हा तीव्रतेने उसळून वर येते की भगवंता आता तुझ्याशिवाय मला सांभाळणारा कोणी, तू मला सांभाळ, तूच हे सगळं संकट निवारण कर. म्हणजे इथे ते म्हणतात की काहीही लक्षात ठेवा, हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, ते सगळं ईश्वराचं आहे, हेच थोडंसं विचारांनी तुमच्या लक्षात येईल. काहीही तुम्ही तुमच्यापुरतं जरी समजून व्यवहार करत राहिलात तरी तो व्यवहार तसा राहणार नाही, तो परमात्मा तसा राहणार नाही, तो परमात्मा तसा असणार नाही. तुम्ही त्या परमात्म्याच्या पोटात, त्याच्या हृदयात, आपल्याला म्हणता येईल सगळं विश्वच त्याच्या हृदयामध्ये समाविष्ट आहे. आपण त्याच्या बाहेर नाहीच आहोत, आपण परमात्म्याच्या बाहेरच नाही आहोत. त्या परमात्म्याच्या आतच आपण असल्यामुळे, त्याच्या हृदयातच आपण असल्यामुळे त्यालाच जाणून घेणं. कारण आपण जिथे आहोत, आता आपलं घर, आपल्या घराचाच आपण पत्ता सांगतो ना, दुसऱ्याच्या घराचा पत्ता सांगत नाही. तसं आहे, त्याच्या हृदयात आम्ही राहतो तर आमचा पत्ता त्याचं हृदयच आहे, दुसरा पत्ताच नाही आहे आम्हाला. त्यामुळे ते जर एकदा त्याचं हृदय हेच जर आमचं स्थान आहे, विषय संपला ना. दुसरा विचार करण्याचं कारणच नाही की तुझ्यामध्ये जर आम्ही समाविष्ट होऊन राहिलो आहोत आणि तुझं आम्हाला हृदयातच धारण केलं, आम्हाला कशाला काळजी करायला पाहिजे. तुझ्या इथे ठाकठीक राहिलो म्हणजे झालं, तू आम्हाला सांभाळशीलच, असं आहे ना. आणि त्यामुळे इथे ते म्हणतात पुन्हा शेवटी की ब्रह्मै वेदम, ब्रह्म एव वेदम, ब्रह्मालाच जाणा. पुन्हा चकारांनीच सांगतात आणि म्हणतात विश्वम इदम वरिष्ठम, या संपूर्ण इदम विश्वम वरिष्ठम, या संपूर्ण विश्वामध्ये जे श्रेष्ठ आहे, या संपूर्ण विश्वामध्ये जे भरून राहिलेलं आहे तेच ब्रह्म. मग ते कसं आहे ते त्यांनी सांगितलं की कसं कसं आहे, पुरस्तात, पश्चात, अध, ऊर्ध्व, सर्व ठिकाणी ते भरून राहिलेलं आहे. ते सर्व व्यापक आहे, सर्वत्र भरून राहिलेलं आहे. आणि त्यामुळे योगी त्याला अमृत असं म्हणतात. इथे त्यांनी ब्रह्मै वेदम अमृतम, अमृताचा मधुर रस ज्याने एकदा चाखला, त्या भगवंताच्या ज्ञानाची गोडी ज्याने एकदा ओळखली, त्याला जगातल्या इतर गोष्टींचं काय महत्त्व आहे, त्याला जगातल्या इतर गोष्टींचं काय प्रेम आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं आहे की अनेक रत्न जरी उपलब्ध झाली, अनेक सुवर्णाचे पुष्कळ अलंकार जरी उपलब्ध झाले, काय नाही असं जगातलं सगळं वैभव जरी उपलब्ध झालं तरी त्याला त्या कशाचं प्रेम नाही.
त्याला भगवंत नामस्मरणा इतकं किंवा भगवंताला जाणण्या इतकं किंवा भगवंताच्या सन्निध असण्या इतकं. म्हणजे ह्या उपनिषदांनी एक आणखीन कोणता विचार सांगितला आत्तापर्यंत किंवा नेहमीच उपनिषदांचा एक विचार असतो की ब्रह्म सगळीकडे पसरून आहे, ब्रह्म फार अवघड आहे, ब्रह्म फार सूक्ष्म आहे, ते अगदी अनुरूप आहे, ते साधनेशिवाय मिळत नाही, त्याकरता खूप कठोर साधना आहे वगैरे. म्हणजे थोडक्यात काय की शूरस्य धारा निशिता दुरत्या, हे सगळं असं अवघड जे प्रसंग आहेत की ज्याच्यातून गेल्याशिवाय, त्या साधनेतून गेल्याशिवाय परमात्मा काही भेटत नाही. उपनिषदांनी काय सांगितलं, कशाला काळजी करता, तो ह्या इतक्या सगळ्या अवघड साधनांचा विचार कशाला करता, तो आमच्या हृदयात राहतो, तो आमच्या जर इतका निकट आहे तर कशाला विचार करायला हवा. त्याला शोधायला कुठे लांब जावंच जर लागत नाही तर आमच्या हृदयातच निवास करू नये तर तो मिळणं सोपं आहे, आम्ही त्याला मिळवू शकतो. ही एक भूमिका. आता इथे दुसरी भूमिका काय सांगितली की परमात्मा जर विश्वरूपामध्ये, पुरुष रूपात, विराट रूपामध्ये जर आम्ही बघायला लागलो तर परमात्म्याचं ते जे विराट रूप आहे, ते जे परमात्म्याला त्या रूपात आम्ही पाहणं आहे, ते कसं आहे, त्याला हृदय आहे आणि त्या हृदयातच आम्ही आहोत. म्हणजे आम्ही कुठे बाहेरच नाही आहोत परमात्म्यापेक्षा, परमात्म्याच्या हृदयातच आम्ही आहोत. म्हणजे आम्हाला आता वेगळं कुणाला शोधायचंच नाही आहे, त्याच्याच जवळ आम्ही आहोत. मग आता व्यवहार काय, त्याच्या जवळ आहोत, मग जसा करायचा तसा व्यवहार. त्याच्या जवळ असताना आमचा व्यवहार कसा व्हावा, जसा व्हावा तसा करावा. मग त्यामुळे आम्ही तो व्यवहार जो आहे तो व्यवहार दोन प्रकारांनी, एक तो आमच्या हृदयात निवास करतो म्हणून तो आम्हाला जवळ आहे, आणि त्या परब्रह्माच्या, त्या विराट पुरुषाच्या हृदयस्थानी ही सगळी सृष्टी आहे म्हणून आम्हीच त्याच्या हृदयात आहोत. म्हणजे तो आमच्या हृदयात आहे आणि आम्ही त्याच्या हृदयात आहोत. म्हणजे हे ये हृदयीचे ते हृदयी, कोणत्या हृदयाने कोणत्या हृदयाला जाणायचं हे फक्त ज्याचं त्यांनी बघायचं. कारण भगवंताची उपासना करताना काय भाव ठेवून उपासना करायची ती आहे. आता आम्ही त्याच्या हृदयात आहे ही उपासना करताना पूर्ण निरागस बालभाव आहे. कारण काय, मला काय करायचं आहे, मीच त्याच्या हृदयात आहे. आता वृत्ती कशी पाहिजे, बालकासारखीच पाहिजे, निष्पाप, निरागस, काही मागायचं नाही, काही घ्यायचं नाही, निष्पापपणे आपलं काम करत राहायचं. म्हणजे थोडक्यात काय, जगामध्ये लहान मुलं जशी क्रीडा करतं तसं आपण आपलं आयुष्य चालवत राहायचं. आपलं आयुष्य चालतं आहे कसं, बालकासारखं, निष्पाप भावाने चालत. आम्ही त्याच्या हृदयात आहोत. आता तो माझ्या हृदयात आहे, तो माझ्या हृदयात आहे म्हटल्यानंतर मी कसं वागायचं आहे, अरे मी जर शहाणा आहे, माझं जर शरीर आहे, माझं जर हृदय आहे आणि त्या हृदयात जर तो राहत आहे तर त्याला सगळं कळतं आहे. मी काय वागतो आहे ते, मी योग्य आहे का, मी अयोग्य आहे का, मी काय वागावं, मी कसं वागावं, मी कसा व्यवहार करावा, हे सगळंच त्याला कळतं आहे. म्हणजे माझा केलेला प्रत्येक व्यवहार हा त्याच्यापासून लपतच नाही. मग मला चांगलंच वागलं पाहिजे, माझा व्यवहार चांगलाच झाला पाहिजे. आता ह्या ठिकाणी माझ्याकडे मोठेपण घेऊन मी शहाण्यासारखं वागून त्याला आपलंसं करावं ही भूमिका आहे. आणि तिथे मला काहीच फरक पडत नाही, मी त्याच्याच हृदयात बसलेलो आहे. त्यामुळे तो जसा नेईल तसा, तो जसा वागवेल तसा, इतका विचारसुद्धा मला करायचा नाही. जे चाललं आहे ते चाललं आहे. आपल्याकडे त्याच्याकरता जे वचन आहे ना, उत्तम सहज स्थिती, मध्यम धारणा ध्यान, अधम पूजा अर्चा, अधमाधम तीर्थाटन, उत्तम सहज स्थिती. सहज स्थितीमध्ये असं हे असं आहे. त्याच्या हृदयात आम्ही बसलो. आता काय जे असेल ते असेल, तो त्या हृदयामध्ये काय हालचाल करील, आम्हाला कुठून इकडून तिकडे ठेवील नाही तर न ठेवील, जसं आहे तसं ठेवील, ते त्याचं त्याला. मध्यम धारणा ध्यान हे आम्ही जेव्हा सोडून देतो त्यावेळी मध्यम पातळीवरती धारणा ध्यान केलं जातं. कारण आम्ही त्याच्याशी सहज स्थितीमध्ये, सहज भावात राहू शकत नाही. आता इथे त्याच्यामध्ये अधम पूजा अर्चा, की आम्ही देवाची पूजा करावी, त्याला सजवावं,
त्याला छान फुलं आणावीत, त्याला छान नैवेद्य दाखवावेत. हे काय आहे? म्हणाले आम्ही अजून खाली उतरलो की आम्हाला असं वाटतं आहे की त्या मूर्तीची इतकी सेवा केली म्हणजे तो आमच्याजवळ येईल, म्हणून आम्ही त्या मूर्तीची इतकी सेवा करतो. आणि त्यांनी सांगितलं हे काय आहे? हे आमच्या वृत्तीचं बालपण आहे. आम्ही खाली आलो. त्याच्या खाली काय आलो? अधमाधम तीर्थाटन. आम्ही ठिकठिकाणी तीर्थाटन करायला, म्हणजे देवांची तीर्थक्षेत्र बघायला आम्ही फिरत राहतो. त्या स्थानावरती जाऊन ते तीर्थक्षेत्र बघून येतो आणि म्हणतो देवा तुझं हे स्थान बघितलं, ते स्थान बघितलं, पुण्य मिळालं. आणि आम्ही पुण्य गोळा करत मनाचं समाधान करतो. त्याचं कारण आहे ही प्रकृती आहे. आम्ही चूक आहे हा विचार नाही. नाही तर सत्पुरुषांनी आम्हाला पूजा अर्चा लावूनच दिली नसती. आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनामध्ये हा उपचार दिलाच नसता. पण त्यांना माहिती आहे की आमच्यासारखा सामान्य माणूस ह्याच साधन मार्गावरून हळूहळू शहाणा होत जाणार आहे. आणि मगच तो खऱ्या अर्थाने शहाणा होऊन त्याला जेव्हा उलगडेल तेव्हा तो योग्य मार्गावर उपासना करील, साधना करील. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे कुठल्याही प्रकारे ब्रह्मै वेदम, ब्रह्माला ब्रह्म एव वेदम विश्वमिदं वरिष्ठम. ह्या संपूर्ण विश्वामध्ये जे सर्वश्रेष्ठ आहे ते सर्वदूर भरून राहिलेलं आहे. हे विश्व त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही. अशा परमात्म्याला तू जाणून घे. खरं सांगायचं तर त्यांना आपल्याला पुन्हा 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 परमेश्वराचं स्वरूप आणि अस्तित्व आपल्या नजरेपुढे आणून द्यायचं. आणि त्यांना आपल्याला सांगायचं की त्याला खरंच जाणं, त्याला खरंच जाणं. त्याला जर प्रामाणिकपणे जाण्याला निघालात तर तो आपल्यापासून दूर नाही. हा आग्रह आहे त्यांचा आपल्याला. आणि मग इथे हा म्हणजे उपनिषदाचा हा भाग संपतो. आणि त्यांनी आता पुढे प्रश्न विचारून ठेवला. आणि ते म्हणतात की आता पुढच्याचा इथे आपण काय म्हणूया एक मागोवा घेऊन आपण थांबू. पुढचा जो मंत्र आहे तो द्वासुपर्णा सयुजा सखाया असा आहे. मुंडकोपनिषदाचा तृतीय म्हणजे मुंडक आहे आणि प्रथम खंड आहे. आता काय विचारलं त्यांनी की आता तुम्ही आम्हाला सांगितलं की हे ब्रह्म आहे, त्याच्याशिवाय हे जगत म्हणजे दुसरं काही समजलं आम्हाला. तुम्ही जे सांगता आहात ते आम्ही जाणून घेतलं. आता प्रश्न आमचा असा आहे की ब्रह्माचं स्वरूप समजलं, मग या सगळ्यामध्ये आमच्या जीवाचं रूप काय? आम्ही आता कुठे? पण सगळंच जर तो आहे तर मग या जीवाचं काय करायचं आहे? त्याला कोणत्या स्थानावर ठेवायचं आहे? तर तो शौनक म्हणतो की मला समजलं नाही की जीवाचं स्वरूप काय आहे ते. आणि त्यामुळे त्यांनी प्रश्न विचारला आपल्या गुरूंना की गुरुजी तुम्ही मला सांगा की ब्रह्म इतकं विस्ताराने सांगितल्यानंतर ब्रह्माशिवाय रीता ठाव नाही, अशी एकही जागा नाही, सान नाही, फट नाही की ज्याच्यामध्ये ब्रह्म नाही. मग जर ब्रह्म सगळीकडेच भरून आहे तर मग जीवाचं काय झालं? मग जीव कुठे गेला? तर म्हणून म्हणाले तुला जीवाचा प्रश्न विचारतो. आणि त्यांनी जीवाची स्थिती काय आहे ही मला समजवावी गुरुदेव. तर ते म्हणतात तू काळजी करू नकोस, तुझ्या प्रश्नावरच मी प्रसन्न. इतका छान प्रश्न तू मला विचारला आहेस, त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण, त्या प्रश्नाचं उत्तर मी देईन तुला. आणि मग मुंडकोपनिषदाचं तृतीय मुंडक सुरू होतं आणि त्याच्यातला पहिला खंड. तर तो इथे द्वासुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्व जाते तयोरन्य पिप्पलम स्वाद्वत्ययन अंशन अन्यो अभिचाकशीती. म्हणाले स्वाद अत्यनश्न म्हणजे अश्न खाणे, अन्य अभिचाकशीती एकजण खातो आहे आणि एकजण नुसताच पाहतो आहे. एका झाडावरती दोन पक्षी बसलेले आहेत. समानम वृक्षम परिशस्व जाते, एकाच वृक्षावर बसलेत. तयोर अन्यहा पिप्पलम स्वादू अत्ती अनश्नन अन्यो अभिचाक शीती. एक जो आहे तो त्या पिंपळाच्या झाडाला जी लाल लाल फळं लागतात त्यातली फळं काढून तो खातो आहे. आणि दुसरा आहे तो त्याचा काही आस्वाद घेत नाही आहे, तो नुसता बसून आहे, तो नुसता ते पाहतोय. हा कसा आनंदित होतोय, हा कसा खाताना हे नाही ते नाही ते फळ निवडतोय, हे गोड आहे, हे पक्व आहे, हे बघून खातोय.
आणि हा नुसता केवळ कौतुकाने त्याच्याकडे पाहतोय असे 2 पक्षी आहेत. द्वा सुपर्णा, सुपर्ण म्हणजे पक्षी, सयुजा सखाया म्हणाले हे दोघेही एकमेकांचे त्या ठिकाणी मित्र आहेत, साथी आहेत, एका झाडावर बसलेले आहेत. आता सुखदुःखात्मक कर्मफळ की त्याचं रूपक आहे, पण त्याचा आत्ता चर्चा करायचं कारण नाही. आता आपण जेव्हा हे पुन्हा घेऊ उपनिषद त्यावेळी हा भाग आपण तृतीय मुंडक जो आहे तो आपण पुरा करू. आजचा विषय आपण इथे थांबवूया आणि ह्या श्रावणातली आपली सेवा ह्या आजच्या भागाने म्हणजे हे मुंडकाचे 2 जे भाग आहेत द्वितीय मुंडक पूर्ण करून आपण शारदा मातांच्या चरणावरती रुजू केली आहे. आपण इथे थांबूया. श्रीकृष्ण अर्पण.